भोंदू अशोक खरातने 4 वर्षात खरेदी केली 70 कोटींची प्रॉपर्टी। 57 अकाउंट्सना खरातचा मोबाईल नंबर आणि त्यातनं झाला 60 कोटींचा व्यवहार। 2 अकाउंट्सवर चाकणकर कुटुंबाचं नाव। खरातची जमीन व्यवहाराचीही सावकारी। भोंदू अशोक खरातच्या काळ्या पैशाचा असा छुपा कारभार उघड करण्यात एसआयटीला यश आलंय। एसआयटीनं तब्बल 3 दिवस या खरातच्या बँक खात्यांची 3 वेळा झाडाझडती घेतली। या व्यतिरिक्त मोबाईलमधून डेटा तपासला तेव्हा खरातच्या आर्थिक व्यवहारांचा हा भांडाफोड झाला। खरातनं 70 कोटींची खरेदी केलेली प्रॉपर्टीची गुंतवणूक शक्यतो स्थावर मालमत्तेत होती। त्यात नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक खरातनं केली होती। यातल्या अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं आहेत। शिर्डी आणि सिन्नर इथल्या पतसंस्थांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावे खातं उघडून या खात्यांवर अशोक खरात हा व्यवहार करत होता। शिर्डी इथल्या तक्रारीनंतर त्याचे 3 सहकारी पोलीस कोठडीत आहेत। त्यांच्या चौकशीत खरात हा सावकारी करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करत होता हे समोर आलंय। यातले अनेक व्यवहार हे समता आणि जगदंबा या 2 पतसंस्थांच्या माध्यमातून झालेत। या सहकारी पतसंस्थांमधनं 60 कोटींचे बेनामी व्यवहार केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या पतसंस्थांमधल्या 57 खात्यांचा नॉमिनी एकटा खरात आहे। महत्त्वाचं म्हणजे या 57 खात्यांमध्ये 6 सरकारी अधिकारी आणि चाकणकर कुटुंबियांच्या नावे ही खाती आहेत। यात प्रतिभा चाकणकर आणि आणखी एक चाकणकर अशा 2 नावांनी खातं असल्याचं समोर आले। महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचंही नाव प्रतिभा आहे। हा निव्वळ योगायोग की खरोखरच रुपाली चाकणकरांच्या बहिणीचीही खाती आहेत ही बाब तपासात पुढे समोर येईलच। या 57 पैकी काही खाती ही खरात कुटुंबियांच्या नावेही आहेत। खरातसाठी शिर्डीमध्ये एजंट म्हणून काम करणारा अरविंद बावके याचीही या पतसंस्थेत 2 खाती आहेत। मे 2021 ते जानेवारी 2026 या कालावधीत ही खाती कार्यरत होती। त्यानंतर या खात्यातून बहुतांश रक्कम काढून घेण्यात आली। पोलिसांच्या सूचनेनुसार सर्व संबंधित खाती आता गोठवण्यात आली आहेत। खरातच्या प्रॉपर्टीमध्ये काळ्या व्यवहारामध्ये भागीदार कोण याचा शोध आता एसआयटी कडून घेतला जात असल्यानं अनेकांचे धाबे दणाणले आहेत।